मित्रांनो, सुरुवातीलाच महत्वाची बातमी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचा सगळ्यात मोठा विजय. शिंदे सेनेच्या मंत्र्यांची उडाली अखेर धुळधार. महाराष्ट्राच्या राजकारणात आज मोठी उलथापालथ घडवणारा निकाल समोर. मित्रांनो, हा विजय उद्धव ठाकरेंचा. उद्धव ठाकरे गटाच्या ऐतिहासिक विजयाने महाराष्ट्राची सूत्र बदलली. या निकालामुळे राज्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलले असून ठाकरे गट पुन्हा एकदा ताकदीने उभा राहिल्याचं स्पष्ट झालंय. जाणून घेऊया महाराष्ट्र राज्याच्या राजकारणातून या विजयाने उद्धव ठाकरे यांच्या या सत्ताधाऱ्यांना कसा बसलाय चाप. मित्रांनो, मध्यंतरी झालेल्या नगरपालिका महानगरपालिका निवडणुकांमध्ये उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेला फारसं यश आले नव्हते, कारण की पैशांचा पूर्णपणे महापूर. तर पैशांवरती निवडणुका लढवल्या गेल्या. इकडे मात्र उद्धव ठाकरेंचे शिवसैनिक मात्र पैसे वाटू शकले नाहीत. निष्ठेच्या बळावरती काही विजय झाले तर काहींचा दारुण पराभव झाला. आता मात्र सत्ताधाऱ्यांना जोरदार धक्का बसलाय. सत्तेमध्ये असलेल्या शिंदे गटाच्या अनेक दिग्गज मंत्र्यांचा दारुण पराभवाचा सामना त्यांना करावा लागलाय. मतदारांनी थेट सत्ताधाऱ्यांनाच धडा शिकवत ठाकरे गटाच्या उमेदवारांना भरभरून मतदान केले. त्यामुळे शिंदे गटाच्या गोटात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे ज्यांच्यावर मोठी जबाबदारी होती अशा मंत्र्यांना जनतेने नाकारल्याने शिंदे गटाच्या नेतृत्वावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. ठाकरेंचा नेतृत्वावरती जनतेचा कौल. या निवडणुकीत जनतेने स्पष्ट असा संदेश दिला आहे. उद्धव ठाकरे यांचे शांत, संयमी आणि लोकाभिमुख नेतृत्व आजही महाराष्ट्राला भावते. कठीण परिस्थितीत ठाकरे गटाने संघटना टिकून ठेवली. आज त्याचेच फळ मिळाल्याची जोरदार चर्चा मुंबईमध्ये सुरू आहे. मित्रांनो, या निवडणुकीमध्ये सध्या उद्धव ठाकरे यांचा मात्र सिंहाचा वाटा असेल. यवतमाळ जिल्ह्यामध्ये शिवसेनेचं प्रचंड मोठं असं प्रस्थ आहे. चंद्रपूरमध्ये देखील ठाकरेंची शिवसेना नेहमीच लीड वरती असते. या दोन जिल्ह्यामध्ये झालेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पोट निवडणुकीमध्ये उद्धव ठाकरेंचा दमदार आणि शानदार विजय झालाय. मित्रांनो, या सगळ्या विजयाचं श्रेय सामान्य शिवसैनिकांना उद्धव ठाकरेंनी दिले. कार्यकर्त्यांचा जोश, राज्यभर जल्लोष. निकाल जाहीर होताच राज्यभर ठाकरे समर्थकांनी जल्लोष साजरा केलाय. शिवसेना आमची, ठाकरेंची आणि उद्धव ठाकरे आगे बढो या घोषणांनी परिसर दणानून सोडलेत. या मोठ्या विजयानंतर राज्यातील राजकीय समीकरण पूर्णपणे बदलू लागले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला दारुण पराभव सहन करावा लागल्याने भाजप देखील आता तोंडावरती उतानी पडल्याचं चित्र यावरून जाणवतंय. शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांमध्ये अस्वस्थता पसरली असून सुप्रीम कोर्टाचा निकाल येण्याच्या अगोदरच या निकाले मात्र त्यांचे डोळे पांढरे झालेत. सध्या राजकीय विश्लेषकांच्या मते हा विजय म्हणजे आगामी 2 ते 3 वर्षांनंतर होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी ठाकरेंचा आत्मविश्वास दुणावणारा ठरेल. आणि हा टर्निंग पॉइंट ठरेल तो म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी सत्यनिष्ठा, जनतेच्या विश्वासाचा विजय आहे. आम्ही अहंकार नाही तर जनतेची सेवा करतो. जनतेने दिलेला हा कौल आम्हाला आणि जबाबदारीची जाणीव करून देणार आहे, असं उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने म्हटलंय. दुसरीकडे शिंदे गटात या पराभवामुळे मोठी खळबळ उडाली आहे. अनेक नेते नाराज असून मंत्रिमंडळ फेररचना, संघटनात्मक बदल आणि नेतृत्वावरती प्रश्न उपस्थित होत आहेत. सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काही दिवसात शिंदे गटात मोठे राजकीय भूकंप होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या विजयाने उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची नव्या पर्वाची सुरुवात झाली का हे आता पाहावं लागेल. उद्धव ठाकरे यांचे राजकारणामध्ये पुनरागमन केवळ यशस्वीच नाही तर अधिक भक्कम झाले आहे. तब्बल 51 पैकी 50 जागी हा विजय दमदार आणि शानदार असल्याचं शिवसेनेच्या वतीनं सांगण्यात आलंय. संघर्ष, संयम, निष्ठा या 3 गोष्टी राजकारणात खूप महत्वाच्या असतात. त्या ठाकरेंनी आतापर्यंत पाळल्या आणि त्याचमुळे ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा पुनर्जीवन महाराष्ट्रात मिळतंय हे मात्र सध्या नाकारता येणार नाही. शिंदेची शिवसेना, उद्धव ठाकरेंची शिवसेना या दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झाले. गेली 4 वर्ष या दोघांमध्ये स्पर्धा सुरू आहे की कोण होणार शिवसेनेचा किंग. याद्वारे आता उद्धव ठाकरेंनी मात्र दंड थोपटले असून महाराष्ट्रात पुन्हा एकदा शिवसेना आपल्याकडे घेण्यात ठाकरेंना आगामी काळात यश येणार की शिंदे बाजी मारणार हे लवकरच समजेल. परंतु सध्या मात्र उद्धव ठाकरेंनी साथ दिल्यास आम्ही जायला तयार आहोत असं एका मंत्र्यांनी खाजगीमध्ये वक्तव्य केल्यामुळे राज्यात मात्र त्या विधानाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीसारख्या विलिनीकरणाद्वारे उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे एकत्र येणार का, याकडे आता संबंध महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे. यावर काय होतंय ते आगामी काळ ठरवेल.